सो हेलो वेलकम बैक टू घेऊन टाक। और आज है डे 39। आज डे 39 है कि रोज़ रिकॉर्ड करके यूट्यूब पे डालना। तो आज का अपना क्या है कि लाइक मेरे को अभी जो कल के वीडियो में मैंने बताया था, लाइक मेरे को डीवा पाटिल पे यहाँ पे डीवा पाटिल के वहाँ पे जाके वो बाइक वाले को पूछना है कि कितना खर्चा आएगा, क्या आएगा सब बदलने में, पार्ट्स और ये सब वो ही प्रोवाइड करेगा कि पार्ट्स मेरे को लाने पड़ेंगे। अभी वो जाके मेरे को उसको पूछना है और उसके बाद मेरे को एच एम मोटर्स पनवेल भी जाना है। तो एच एम मोटर्स पनवेल भी जाके मेरे को उसको पूरा पूछना है कि वहाँ पे भी कोटेशन लेना है कि भाई कैसा करेगा और कितना लेगा। और मेरे को वहाँ से आर एस ए भी लेना है, क्योंकि आर एस ए इफ़ मेरे पास आर एस ए अभी मेरा एक्सपायर हो गया है तो मैं वहाँ से आर एस ए लूँगा। और कल परसों मैं उसको फ़ोन करके बोलूँगा की भाई गाडी हे झाली, येऊन घेऊन जा, सर्व्हिस सेंटरला ठेव तिथं। मग फिर उसके बाद मैं वहाँ पे फिर काम करने फिर मैं वहाँ पे जाऊँगा, फिर जो भी है दाम झाम वो वहाँ पे ख़त्म करना है। तो आज अभी आता निघूया आपण। लाईक वाजलेत ऑलमोस्ट 1:30 झालेत मला वाटतं। मला ॲक्च्युली सकाळी 1:30 झालेत। मला हे सकाळीच ॲक्च्युली 10-11च्या दरम्यानच करायचं होतं, पण काय त्या कामामुळं मी नाही करू शकलो। तर आता जायचं आणि बघायचं कसं करायचं आहे। सो लेट्स गो अँड सी। चलो दॅन। तर आता आपण चाललोय डीवा पाटीलच्या इथं, कारण की मी तुम्हाला सांगितलेलं की काय करायचं आहे, कसं करायचं आहे करून। तर आता आपण त्यासाठीच निघालोय। मग डीवाय पाटीलवरतून आपण जाणार एच एम मोटर्सला। एच एम मोटर्सला इथं जाऊन पण बजेट काढायचं, दोन्ही साईडचं बजेट काढायचं आहे। मी मोस्टली एच एम मोटरलाच देणार आहे, पण ॲट द एंड मला कळायला पाहिजे की काय काय झालं आहे करून, ते मेन आहे। माझं आधी होतं की आपण आधी एच एम मोटर्सलाच जाऊया, बट आय वॉज लाईक दोन्ही साईडला जाऊन चेक तर करूया कसं आहे। सो लेट्स सी कसं करतोय आपण। ब्रो सरक ब्रो। तर आता कसे आहेत की आपल्या घरी जरा पाहुणे पण आलेत, आपण त्यांच्या ह्याच्यात भाई थांब। अरे भाई, तर त्यामुळं माझं नुसतं एवढंच आहे की आता जाऊन चेक तर करू आपण। एच एम मोटर्सला दिला ना तर एक गोष्ट आहे की लाईक जेन्युइन पार्ट्स तर मला तिथं भेटेलच, जेन्युइन पार्ट्स। आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की लाईक आता तुम्ही इंजिन उघडताच आहे तर इंजिन पूर्ण क्लीन पण करा। त्या याला सांगितलं तो पण इंजिन क्लीन करणारच, पण इफ कुठले पार्ट्स आता वेअर अँड टेअर होत असेल की मला सांगा। एच एम मोटर्सला मी हे दोघांना ते सांगू शकतो, पण एच एम मोटर्सवाल्यांनी साल्यांनी हे नाही करायला पाहिजे यार, म्हणजे काय बोलतायत, फसवायला नाही पाहिजे की पार्ट चांगलाच आहे तरी नाही सर तुटतोय, तुटणार आहे, बदलून टाका, इंजिन उघडलंच आहे तर असं करा करून ऐसा नाही होना चाहिए। कारण की तिथं सगळ्यात घाणेडी फाटतेल ना की भाई पार्ट चांगलाच आहे, तुम्ही खराब बोलून माझे जर तोच पार्ट फिट केला तर फायदा काय। आणि याला कसं आहे की हा मला सांगेल तर की हा बाबा पार्ट तुमचा खराब झालाय का चांगला आहे, भाई बदला लागेल, काय करा लागेल, तो मला ॲट द एंड तो मला सांगेल की मला एवढा तर ट्रस्ट आहे त्याच्यावर। तर तेच बघायचंय, तेच एकदा चेक करूया दोन्ही साईडनी कुठलं काय पडतंय। आणि एच एम मोटर्सला जाऊन आपल्याला आर एस ए पण काढून घ्यायचं आहे, तर आर एस ए काढायचं आहे मेन। साला एंड मुवमेंट अगर त्या दिवशी आर एस ए माझा असता ना भाई झालं असतं। भाई काका थांब ना। देन चलो, आता आपण ऑलमोस्ट डीवाय पाटीलला पोहोचलोच आहे, तर आपण उतरून एकदा जाऊन त्याला विचारूया कसं काय बोलतोय, काय करू शकतो, काय नाही करू शकत। मेन आहे की डीवाय पाटीलचे तर पार्किंगचा लोचा आहे यार, पार्किंग नाही भेटत आणि त्यांची गाडी आहे, त्यांना काय असं व्हायला नाही पाहिजे ना।
भाई जो नवीन रस्ता आहे ना पनवेलला जाणारा, असला भारी आहे ना एअरपोर्टच्या इथून जातो तो. मी पहिली टाइमच चाललोय पण असला ऑसम आहे ना. तुम्हाला बघा, मी पहिली टाइम चाललोय तर एक मिनिट, हे बघा काय आहे यार रोड नुसतं. एक मिनिट, ओके. तर काय काय भारी रस्ता आहे हा. इट इज लाईक कंटिन्यूज असंच तुम्ही राहू शकता. आणि पनवेल पण असाच पूर्ण रस्ता पनवेल पर्यंत आहे. आणि या साईडला पूर्ण एअरपोर्ट आहे आपला. काय भारी. माझी गाडी टो होत होती ना, कधी गाडी टो होत होती ना त्यावेळेस मी केलेलं. पण आता हे माउंटवर आहे तर जरा सांभाळून. तर कधी गाडी माझी टो होत होती ना, तर कधी माझी गाडी बाईक टो करून मी कधी आणलेली ना, त्यावेळेस हा रस्ता मला त्या दादांनी दाखवलेला. पण असला भारी रस्ता आहे ना पनवेलला जाण्यासाठी. इफ मला आता कधी पण पनवेलला निघायचं असेल, मी JNPTचा रस्ता कधीच नाही घेणार. मी नेहमी इथूनच बाईक राईडसाठी कुठेही बाहेर निघायचं असेल ना, मी भाई हा रस्ता घेऊनच निघेल. मी माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट रोड आहे हा. आता तरी मोकळ आहे त्यामुळे काही हे नाहीये. पण एकदा एअरपोर्ट चालू झालं तिथं म्हणजे लोक खूप असणार, सगळे असणार. पण मस्त रस्ता आहे एकदम, एक नंबर. आणि हा डायरेक्ट तो JNPT मागच्या साईडला आहे ना, तिथंच उघडलं म्हणजे ओपन होतो हा. जिथून तुम्ही मॅकडॉनल्डच्या इथून जे आपण JNPT साठी आपण जो रस्ता घेतो तिथंच तो ओपन होतो. त्यामुळे असलं भारी वाटतं ना ते रस्ते. या रस्त्यावर मला तो रियली आय एम सो काय झालंय, काय तर लोचा झालाय वाटतं. लोक थांबलेत नाही पण इथं. हा, लोक इथं स्टंट मारायला पण तेवढेच आहेत. इथं लोक स्टंट बिंट पण तेवढेच मारतात कारण की मोकळा रस्ता आहे. तर खूप सारे छपरी लोक इथं रील बनवत असतात, स्टंट बिंट मारत, विली मारत. तर ते एक आहे. लिटरली मी 15 मिनिटात इथून म्हणजे इफ मी मेन हायवेवरतून गेलो असतो, खारघरचा ट्रॅफिक, याचं ट्रॅफिक, त्याचं ट्रॅफिक, परत त्या ब्रिजच्या पनवेलच्या ब्रिजच्या खाली जाण्याचा तो एक ट्रॅफिक, ते सगळे ट्रॅफिक अवॉइड करत भाई हा मागचा एकदम भले 2-3 किलोमीटर लांबचा असेल पण भाई रस्ता कसला आहे. आणि एकदा हा ब्रिज झाला तर डायरेक्ट पनवेल. तर लिटरली मला कधीच असं आठवत पण नाही की मला असं आठवत पण नाही की मी कधी एवढा लवकर पनवेलला पोहोचलोय करून. म्हणजे इफ मी घरापासून ट्रॅव्हल चालू केलं असतं तर झालं असतं. पण मी त्या शोरूम पासून इथं जाऊन हे केलं तर ते एक आहे. खूपच येडे यार. चलो आता पोचलो पण यार पनवेलला. पनवेल म्हणजे खांदेश्वरच्या इथं तर पोचलोय. तर आता इथून आपण HM मोटर्सला हे करून जाऊया. सही आहे रस्ता, एकदम सही आहे. सो लेट्स सी. चलो भेटू जरा वेळात परत. मग आता काय, आता HM मोटर्स वाले काय बोलतात ते बघू आधी जाऊन.
त्यांचं काय आहे, त्यांचं काय अपॉइंटमेंट आहे, किती बजेटपर्यंत जातो, काय जात आहे ते करून आता आपण परत व्हिडिओवर येऊया. देन चलो बाय बाय. सर्व्हिसिंग माहीत नाही या लोकांची, बट चला कोण सुपरवायझर पण नाहीत भेटायला. बघू आता कसं आहे. लिटरली बोलू ना, हिरोवाल्यांना करता नाही येत काय काम. एकच मिनटं. चालेल, बजेट पण द्यायला नाही आहेत हिरोवाल्यांना. की मी त्यांना बोलतो की लाईक हे एवढं असं खराब झालं आहे की बजेट कितपर्यंत जाईल. ते लोक साधं बजेट पण नाही देऊ शकत आहेत. की गाडी इफ तुम्ही कसं बोलता की लाईक सर एवढं असं का म्हणजे खराब झालं आहे, त्याचं बजेट कितीपर्यंत जाऊ शकतं, बजेट पण द्यायला तयार नाही आहे. आता बोलतात की आधी आम्ही गाडी चेक करणार, उघडणार बिघडणार, त्याच्यानंतर ठीक आहे ना. पण बजेट एक कसं आहे की एक तुम्ही अमाऊंट तर सांगा की लाईक 5,000 10,000 का 9,000 किती हजार होईल ते तर सांगा. तसं माणसानी पण रेडी राहिलं यार. आता सांगायला पण रेडी नाही आहेत. आणि मेन इफ मी RSA घेतलं, एक मिनटं, आणि त्यात पण कसं आहे की मेन मी RSA काही पण घेतलं तर RSA मला इथं नाही पाठवणार, तो मला पाठवणार वाशीला. कारण की सगळ्यात नियरेस्ट हे आहे ना काय आपलं सर्व्हिस सेंटर वाशीला आहे. तर ते लोक मला वाशीला पाठवणार आधी. माझी गाडी मग जी RSA मध्ये येणार ती वाशीला जाणार, मग वाशीला मी जाऊन मग चेकिंग हे करणार ते लोक. आता माझं मेन सर्व्हिसिंग तर तुमच्या इथं झालेलं आहे, त्याच्यानंतर तर सगळा प्रॉब्लेम झालाय ना नॉकिंग साऊंडचा. तर ते लोकांना हे करायला रेडी नाही येत. आता बघायचं कसं. थांबा, मला त्या अरुण सरांना पण भेटायचं होतं, त्या अरुण सरांना पण भेटून घेतो. थांबा 2 मिनिटं, त्याशी पण भेटून घेतो. बरं झालं लक्षात आलं, त्याशी भेटतो आणि हे करतो. भाई आता म्हणजे ते अरुण सरांची भाई जाऊन भेटलो. अरुण सर कोण रेट द्यायला तयार नाही. अरुण सरांशी भेटलो, मग अरुण सरांनी बोललं की भाई असं झालंय तर एवढं होईल. मग अरुण सरांनी सगळ्या कॉम्प्युटर मधून सगळ्या रेट बीट काढून दिला. त्यांनी मग बोललं की एक जो पार्ट आहे जो 650 रुपयाचा आहे आणि लेबर काय तर 2,000 रुपयाचा लेबर लागेल. आणि इंजिन ऑइल चेंज परत करायला लागणार. मेन आहे की परत इंजिन ऑइल चेंज करायला लागेल. मी बोलला सर आत्ताच एक इंजिन ऑइल चेंज करून 100 किलोमीटर पण नाही झाले. त्याने बोललं नाही, एक कुठला तर पार्टिकल असेल राहिला बिला तर परत ते पूर्ण एज खराब होऊन जाईल. मी बोलला ठीक आहे चला, आता काय आपल्याला तेवढं तर काळजी घ्यायलाच लागणार आहे. मग ते एक करायला लागणार. मग बघायचं आता कसं आहे. मग आता RSAचं केलंय. RSA त्यांनी बोललं की तुम्हाला 2-3 दिवसात मी RSAचं करून देते. RSAचं आता सिस्टम डाऊन आहे तर RSA करून देईल ती. तर बघायचं त्याच्यात आता RSA पण ते बोलतात की RSA तुम्हाला दिल्यानंतर पण तुमची गाडी जाणार वाशीला. बोलो भाई वाशीला का नाही, जवळचं वाशीलाच आहे तर वाशीलाच जाईल गाडी. बोला काय भाई काय करतात ते. मग आता बघायचं. आता या लोकांना एकतर माझे तर घोडे आहेत, नाही तर या लोकांचे तर घोडे आहेत, घोडेच लावतात आहेत. तर आता बघायचं, लेट्स सी हाऊ टू गेट आवर बाईक. गाडी रिपेअर कशी करून घ्यायची आता. पण होईल एक अंदाजानी खर्च एक 8-9 हजाराचा जर आहे जे त्यांनी पण बोललेला. पण ऍट द एंड कसं आहे की इथं इंजिन उघडलेलं ते मला असं वाटतं की इट विल बी अ वर्थ इट. कारण की कसं आहे की ऍट द एंड ते नीट उघडणार, सगळं नीट चेक करणार.
आता बघू, आता डिसाईड करायचं. आतापर्यंत माझी गाडी रिपेअर करायला पण परत एक आठवडा जाणार गाडी रिपेअर करायला आता परत. कारण की मी त्यावेळेस मी गाडी RSA बरं पाठवेल, हे करेल. मी पण गाडी बरं जाणार ना. ऑफिस चालू असताना मी काहीच नाही करू शकत तसं. तर ते एक बघायला लागणार आहे आता. तो अभी देखने का. ओके, आता बघायचं कसं करायचं. तर हेच आहे, आज पूर्ण दिवस माझा असाच गेलाय. तर बघू आता या ह्याच्यात करायचं का पुढच्या महिन्यात करायचं. आता मेन ते, एक तर महिना चालू झालाय. सगळं बजेट सांभाळून बिंबाळून करून बघायला लागणार आहे मला. कारण की बजेटला पण धक्का नाही लागायला पाहिजे ना कशा ह्याच्यात. उद्या म्हणजे कधी पण. कारण की डिसेंबर आलाय, डिसेंबर मध्ये कुठं तर बाहेर जायचं चालू आहे माझं. बाहेर म्हणजे कुठं मी जाणार, मी बारामतीला, जास्तीत जास्त बारामतीला जाणार. ह्याच्या पुढं आपण यावर्षी आपण कुठंही नाहीये. ब्रो थांब. तर तेच आहे, आजचं आपलं इथंच एक संपून जाईल. मेन मी बोलू ना, सगळ्यांनी काढा. सगळ्यांनी युट्यूब चॅनल सगळ्यांनी चालू करा. सगळ्यांनी मजे करा युट्यूब बरं. सिरियसली बोलू, आता मी एवढं हे करतोय, इफ माझ्यापेक्षाही तुमचं चांगलं चालू शकतं एका वेळेस. इफ चांगलं माझ्यापेक्षाही लोक आहेत यार, चांगले बोलणारे आहेत, चांगले आहेत. आपण इंट्रोवर्ट आहे, आपण तर आत्ता सगळं चालू केलं करायचं. तो वहीच आहे, तुम भी चालू करो. काढा चॅनल, सगळ्यांनी चॅनल काढा. जसं इंस्टाग्राम अकाउंट आहे ना, तसं सगळ्यांनी युट्यूब अकाउंट पण काढून द्या. इफ कोणाचं लकीली, माझ्यापेक्षा कोणाचं लकीली चांगलं चाललं तर. पण हा, युट्यूब शुड बी युअर गर्लफ्रेंडला आपण कसं टाइम देतो, गर्लफ्रेंड बायकोला कसं आपण टाइम देतो, तसं युट्यूबला पण तुम्हाला टाइम द्यायला लागेल. की आता मी पण कधी कधी विचार करतो की जॉब आणि युट्यूब कसं करायचं. तर मी नुसतं डोक्यात असं इमॅजिन करतो की लाईक इफ मी जॉब करतोय आणि मला माझ्या बायकोला टाइम द्यायचंय, की बायकोला फिरवायला घेऊन जायचंय, का बायकोला काही करायचंय, तर तसा टाइम मला युट्यूबला द्यायला लागणार आहे. तर तसं करायला लागेल आता. त्या साईडने जायला पाहिजे होतं. तर बघू आता कसं करायचंय, काय करायचंय. पण वी हॅव टू कीप इट व्हेरी लो. अरे ब्रो, अंडर एज पोरगा गाडी चालवतोय भेंडी. ओके, मला इथूनच जायचं वाटतं. मला कुठून जायचंय. ओके, पुढून आहे. आता तेच आहे, आता बघू कसं करायचंय, काय करायचंय. बट करूया, काय तर करूया. आता ह्याच्यावरती आता पूर्ण बजेट काढून हे करायला लागणार आहे. मेन आहे की माझं खटकतं कुठे माहिती का, मला इंजिन ऑइल परत बदला लागणार. ते बोलतात की इंजिन ऑइल तुम्हाला परत बदला लागणारच म्हणजे लागणारच. तर मला असं वाटतं की मी एक आपली बॉटल घेऊन जाईल, त्याला बोलेल की आधी इंजिन ऑइल ड्रेन कर
आणि ते मला दे, कारण की काय भरोसा, हे लोकांनी मला तेच इंजिन ऑइल परत रिफ्रेश म्हणजे काय टाकून दिलं तर तेच ते वालच. तर तसं जरासा माझा एक हे आहे. आता बघू काय आणि कसं आहे, आणि भेटू तुम्हाला जरा वेळात आणि बघू काय. आता काहीच नाही कळत यार कसं काय करायचं. तर आता आपण मोस्टली आता घरी आलो, ऑलमोस्ट 10 वाजले रात्रीचे. तर आता काय झालेलं मी तुम्हाला सांगतो की मी सकाळपासून बाईकचं हे सगळं केलं. मी हिरोमध्ये गेलेलो. हिरोचे एवढे लोक येडेत ना की त्यांना कळत नाही की एक माणूस आलाय तुमच्याकडे, एस्टिमेट सांगा ना की किती पण खर्च जाईल. लोक सांगतात की हा स्पेअर पार्ट गेला तर हा स्पेअर पार्ट इथपर्यंत जाईल आणि हे होईल. कोण सांगायलाच रेडी नव्हतं, लिटरली कोण सांगायला रेडी नव्हतं. तर आता तेच सगळं झालं आहे. तर आता बघायचं, आता मी एक तर 10 तारखेनंतर बाईक सर्व्हिसिंगला देईल, कारण की मध्ये आधी खूप सारे काम आहेत. तर मी म्हणजे मला काय करायचं आहे की लाईक तिथं जाऊन बसून त्यांच्याबरोबर समोरासमोर काय आहे ना ते बघायचं आहे की काय चाललं आहे करून. मेन ते आहे, मेन अजून काही नाही, तेच आहे की मला बघायचं आहे की त्यांनी अजून हात ओपन करून काय करणार आहे ते बघायचं आहे. बस अजून काहीच नाही. तर आता बघायचं 10 तारखेनं तर मी बाईक सर्व्हिसिंगला देईन, कारण की इतरचा जो नेरूलचा होता की लाईक आय वॉज एक्सपेक्टिंग की 6 to 7,000 मध्ये व्हायला पाहिजे होतं, पण तो क्रॉस तो 10,000 बोलत होता. आणि इथं क्रॉस 600 रुपीज का 700 रुपीजचा तो पार्ट आहे. त्यानंतर इफ चेन पण मी चेंज करायची, पण चेनचं कसं होतं की मला टाकायचे त्याचे काय आपले ब्रासचे. तर आता मी ब्रासचा अगर आता मी बघतोय तर ब्रासचा आता कुठून आधी मी चेन घेऊ आणि त्यांना देऊ असं काय तर करणार आहे. बघू पण त्याच्यावर कसं करायचं. पण माझं मेन आहे की लाईक ब्रासचे आधी आपण विकत घ्यायचे. अगर सर्व्हिस सेंटरमध्ये त्यांनी बोललं की आम्ही नाही बसवणार तर तो एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग मला बाहेर येऊन परत ते सगळे कॉम्पोनंट चेंज करायला लागणार. पण माझं कसं आहे की लाईक इफ आता नवीन बसतं तर सगळं एका टाईमलाच नवीन बसायला, परत नको की लाईक ती चेन मतलब ते फूडचं ते काय त्याचं आता ते हे पण गेलं, विसरलोच काय बोलतात त्याला, चेन्स पॉकेटनी परत ते त्याच्याबरोबर मला चेन्स पॉकेट पण मग नवीनच हे करायचं आहे. तर मला नाही पाहिजे की लाईक ते खडखूड परत होत, पण त्या नवीन पार्टला काय डॅमेज नाही व्हायला. तर ते बघायचं आहे मला. तर बघू आता कसं करायचं आहे. आणि एंड ऑफ डे 37 आज त्याच्यात एवढं, उद्या बघू उद्या आता कसं आहे. तर एंड ऑफ डे 29, एंड ऑफ डे 39 कारण की मी खूप थकलो आहे आणि मला कळतच नाही की डे कुठला बोलायचा. तर एंड ऑफ डे 39. तर सी यू, बघू आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला असं आवडत असेल तर सबस्क्राईब, लाईक अँड फॉलो करा. अँड चलो बाय, सी यू.